नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. नुकतंच आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी असं जाहीर केलं की यापुढे डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहिताना जेनेरिक औषधांचा उल्लेख करणं गरजेचं आहे किंवा रासायनिक नावं त्यात असणं महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांनी असाही उल्लेख केला की डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहिताना बोल्ड अक्षरामध्ये म्हणजे कॅपिटल लेटरमध्ये आणि सर्वसामान्यांना वाचता येतील, कळतील अशा अक्षरामध्ये प्रिस्क्रिप्शन लिहिणं आवश्यक आहे. यामुळे झालं असं मंडळी की सर्वसामान्यांमध्ये, मीडियामध्ये या विषयाची चर्चा पुन्हा एकदा नव्याने सुरू झाली. पुन्हा एकदा यासाठी कारण पूर्वी या विषयावर चर्चा होत होती पण तळागाळापर्यंत या विषयाच्या संदर्भात माहिती लोकांना नव्हती आणि त्यामुळे हल्ली आता नागरिक एकमेकात अशी चर्चा करू लागलेले आहेत की नेमकं हे जेनेरिक औषधं म्हणजे काय. आणि जेव्हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असं सांगितलंय की अशा पद्धतीचा कायदा काढण्याचं विचाराधीन आहे तेव्हा याविषयीची माहिती ही तळागाळापर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक वाटतं. भारतासारखा देश जिथे महागड्या औषध उपचारामुळे औषध उपचारांच्या अभावी मृत्युमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे अशा देशामध्ये किंवा भारतासारख्या देशामध्ये जिथे जेनेरिक औषधं खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात केल्या जातात अशा देशामध्ये एकूणच आपल्याकडे ब्रँडेड औषधांचा बोलबाला का आहे आणि या सगळ्या बाबतीमध्ये डॉक्टरांचं म्हणणं काय आहे, औषध तज्ज्ञांचं म्हणणं काय आहे, हा सगळा विचार करणं कायदा करण्याच्या आधी आवश्यक आहे असं वाटतं. आणि म्हणून त्या अनुषंगाने आजचा आपला कार्यक्रम आहे, आजचा आपला विषय आहे. त्यामुळे आजचा आपला विषय काय आहे बघा मंडळी, आजचा आपला विषय आहे जेनेरिक औषधी काळाची गरज. या विषयावर माहिती देण्यासाठी तेवढ्याच तज्ज्ञांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. ते आहे डॉक्टर विजय सुरासे, जे हृदयरोग क्षेत्रातील देशपातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेलं नाव आहे. वैद्यकीय शास्त्रातील तब्बल 9 पदव्या त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. यामध्ये भारतातील 6 आणि परदेशातील 3 पदव्यांचा समावेश आहे. ब्रिटिश आणि युरोपियन फेलोशिप बरोबर त्यांनी अमेरिकन फेलोशिपही प्राप्त केलेली आहे आणि 10 वर्षांमध्ये 20,000हून जास्त हृदयरोग शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केलेल्या आहेत. दुसऱ्या आपल्या तज्ज्ञ आहेत प्राध्यापक मंजिरी घरत, ज्या इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या उपाध्यक्ष आहेत. KM कुंदनानी फार्मसी कॉलेजच्या उपप्राचार्य आहेत. औषध साक्षरतेच्या क्षेत्रामध्ये त्या भरीव असं काम करत असतात. विविध प्रतिष्ठानांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे, पुरस्कृत केलेलं आहे आणि नुकतंच त्यांच्या औषध भान या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मंडळी दोघंही अत्यंत तज्ज्ञ असे गेस्ट आहेत. त्यांच्याकडनं आपल्या मनातल्या शंका आपण जाणून घेणार आहोत, प्रश्न विचारणार आहोत. तुमच्याही मनामध्ये असंख्य प्रश्न असतील थेट आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी लागणारे फोन नंबर जे आहेत ते असे आहेत 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधायचा असेल तर 022 हा एसटीडी कोड आहेच. तेव्हा सुरुवात करणार आहे मी. सर आपल्या दोघांचंही आणि मॅडम आपलं सखी सह्याद्रीच्या या मंचावर मी मनापासून स्वागत करते. जसं मी म्हणाले ना की आता नव्याने पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे की जेनेरिक औषधं डॉक्टरांना बंधनकारक करण्यात येणार आहे. सर मुळात असं आपण म्हणतो तेव्हा जेनेरिक औषधं म्हणजे काय ते थोडं स्पष्ट करून सांगता येईल का? जेनेरिक औषध म्हणजे मूळ रासायनिक नाव त्यांचं. जेनेरिक औषधामध्ये ज्याचं म्हणजे मॉलिक्युलर नेम आम्ही लिहितो ते बेसिक नाव. आता एखाद्या औषधाचं जे काही बाहेर नाव प्रॅक्टिसमध्ये वापरलं जातं त्याला आपण तो ब्रँड म्हणतो. पण अशा विविध कंपन्या वेगवेगळ्या ब्रँडच्या नावाने ते जेनेरिक औषधं आपल्या बेसिसनुसार, आपल्या कंपाऊंडिंगनुसार, आपल्या प्रोसेसनुसार आणि आपल्या मेथॉडॉलॉजीनुसार मार्केटमध्ये आणतात.
आणि ही ब्रँडेड औषधं मग ही जसं जेनेरिक औषधाचं त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रोसेसिंगमधून काढलेले असतात, त्याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोल प्रोसेस वापरलेला असतो, तर ही महागडी होतात. जर जेनेरिक औषधं जर वापरायची झाली तर बेसिक हा त्याचा फार्माकोलॉजिकल नेम किंवा रासायनिक नाव लिहून जर आपण वापरली तर ही स्वस्त पडतात. आणि आता शासनाने निकष काढलाय की जेनेरिक नावच लिहावे, मात्र त्याची प्युरिटीचा प्रश्न हा निर्माण होईल. आता आपण असं म्हणतो नाही, पूर्वी अशी म्हण असायची की महंगा रोए एक बार आणि सस्ता रोए बार बार. पण शासनाने जर याच्यामध्ये जर लक्ष घातलं तर महंगा रोए एक बार असा हा प्रश्न निर्माण व्हायलाच नाही पाहिजे आपल्या भारतीयांसाठी, आणि स्वस्त औषधं ही जनतेसाठी उपलब्ध झाली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे स्वस्त औषधं ही जनतेपर्यंत जाणं हे खरंच गरजेचं आहे. मॅडम, याच मुद्द्यावर आपण काही भर टाकू शकता का की जेनेरिक औषधं म्हणजे सर्वसामान्यांना कळेल असं काय आहे जेनेरिक औषध म्हणजे नेमकं काय? थोडीशी पार्श्वभूमी सांगते बरं. की एक तर जेनेरिक नावानी प्रिस्क्रायबिंग करणं आणि जेनेरिक औषधं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. जेनेरिक औषधं म्हणजे काय, तर एखादी फार्मास्युटिकल कंपनी जेव्हा एक नवीन मूलद्रव्य, नवीन औषध जेव्हा मार्केटमध्ये आणते तेव्हा त्याच्या पाठीमागे बऱ्याच वर्षांचं संशोधन आणि आर्थिक गुंतवणूक असते. ते जे मूलद्रव्य मार्केटमध्ये येतं तेव्हा त्याला काहीतरी नाव दिलं जातं, ब्रँडचं नाव दिलं जातं. याला इनोव्हेटर ब्रँड म्हणतात. आणि काही कालावधीसाठी फक्त तीच कंपनी म्हणजे तोच उत्पादक या औषधाचं उत्पादन करू शकत असतो. याला म्हणतात की त्या कंपनीला स्वामित्व हक्क मिळतात त्याचे, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल पेटंट मिळतं. तर हे जे पेटंट असतं त्याचा कालावधी संपल्यानंतर इतरही फार्मास्युटिकल कंपन्या या औषधाचं उत्पादन करू शकतात. म्हणजे त्याला तेव्हा त्या मूळ कंपनीची परवानगी लागत नाही. मग ह्या ज्या ऑफ पेटंट कॉपीज आहेत त्याला जेनेरिक औषध असं म्हणतात. आणि मुळात त्या कंपनीने सगळं संशोधन आणि सगळं केलेलं आहे. त्यामुळे आता जेनेरिक औषध बनवताना परत क्लिनिकल ट्रायल संशोधन करण्याची गरज नसते. त्यामुळे मग ते जेनेरिक औषध मूळ इनोव्हेटर ब्रँडपेक्षा तुलनेने खूप प्रमाणात स्वस्त असतं आणि असावं अशी अपेक्षा आहे. आणि दुसरं असं की हे जेनेरिक औषध जे असतं त्याची गुणवत्ता, त्याचा दर्जा हे त्या इनोव्हेटर ब्रँड सारखंच असतं. त्यामुळे थोडक्यात की ब्रँडच्या ऐवजी जेनेरिकच्या ऐवजी ब्रँड असं इंटरचेंजेबल अदलाबदल करू शकतो असा हा कन्सेप्ट आहे. आणि रुग्णांना माफक दरात, वाजवी दरात स्वस्त औषधं मिळावी म्हणूनच जेनेरिक औषधांच्या संकल्पनेला काही वर्षापूर्वी जगभर चालना मिळाली. आणि परदेशामध्ये जेनेरिक औषधं ही प्रचंड प्रमाणात वापरली जातात. आणि कसं आहे की परदेशात हा एक जेनेरिकचा अर्थ एक वेगळा आहे, कारण तिथे पेटंटेड औषधंही खूप आहेत. आपल्याकडे पेटंटेड औषधं कमी आहेत, फरक आहे पुष्कळ. नावात जरी सारखं असलं तरी आणि डॉक्टर जसं म्हणाले की जेनेरिकचा दुसरा अर्थ असा की त्या मूळ रासायनिक नावाने औषध उपलब्ध असणं. म्हणजे आता पॅरासिटामॉल टॅबलेटचं पॅरासिटामॉल टॅबलेट ही उपलब्ध असेल तर ते जेनेरिक नावाने ते औषध उपलब्ध आहे. म्हणजे त्याला आपण प्युअर जेनेरिक शुद्ध जेनेरिक म्हणू. आणि ती औषधं आपल्याकडे फार कमी प्रमाणात आहेत, खरं सांगायचं तर एक 5-1% असतील. आणि बाकी सगळी औषधं आहेत ती व्यापारी नावानेच उपलब्ध आहेत, जे ब्रँडेड आहेत. मग त्यात काही तुलनेमध्ये ती सगळी स्वस्त आहेत का? मी थोडक्यात मला असं म्हणायचं की आपल्याकडची औषधं, पेटंट खालची औषधं 5% आहेत. 5% औषधं ही शुद्ध जेनेरिक आहेत. आणि बाकी सगळी औषधं ही तशी जेनेरिकच आहेत, फक्त ती ब्रँडेड जेनेरिक आहे. पण म्हणजे सर 95% आपल्याकडे औषधं ही ब्रँडेड म्हणजे जुनी औषधं जेनेरिक आहेत असं इथे म्हणू शकतो आपण. अगदी जेव्हा आमचं शिक्षण होतं MBBS, MD, MS, DM, ह्या शिक्षण अवस्थेमध्ये आम्हाला ब्रँडेड औषधाचं नाव त्याच्याबद्दल अजिबात माहिती नसते. आम्ही जेव्हा प्रॅक्टिसमध्ये बाहेर येतो, जेव्हा रुग्णांचे डायग्नोसिस आणि उपचार करतो, त्या दरम्यान आम्हाला अभ्यास करावा लागतो की मार्केटमध्ये ट्रेंड काय आहे, नंबर 1. नंबर 2, कुठल्या औषधाची गुणवत्ता जास्त आहे. आणि अनुभवानुसार आमच्या शिक्षकांकडून त्यांच्या अनुभवानुसार आम्ही औषधी एका मूलभूत जेनेरिक औषधाच्या अवतीभोवती 8-10 नावं आम्ही असं पाठांतर करून आम्ही ते प्रॅक्टिसमध्ये अंमलात आणतो. आता आम्हाला खरंच रुग्णांची काळजी असते याबाबत दुमत नाहीये. रुग्ण हा लवकर त्याचं डायग्नोसिस होऊन पटकन बरा व्हावा, कमी कालावधीत त्याचा उपचार होऊन तो अत्यंत बरा व्हावा. कारण आम्हाला आमच्या प्रतिष्ठेची, कंपनीची प्रतिष्ठेची नेहमी हे महत्त्वाची बाब चर्चेत असते. त्यामुळे आम्ही याच्या बाबतीत फार काळजी घेतो. आम्हाला असं कधीच वाटत नाही की एक रुग्ण रेंगाळत राहावा इस्पितळामध्ये किंवा तो बरा होऊ नये, त्यांनी जास्त खर्च करावा. कारण त्याचं नाव, प्रतिष्ठा यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं मूलभूत जी गोष्ट असते की जो आपला धर्म आम्ही जो स्वीकारला आहे, जी सेवा करण्याचा, त्यामध्ये आम्ही खरंच कुठे कमी पडत नाही.
बरोबर. म्हणजे सर आता आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की एक जेनेरिक औषध म्हणजे एखाद्या संस्थेने जी काही संशोधन केलेलं असतं ते संशोधन त्याचा खर्च निघेपर्यंत ते ब्रँड त्याला दिलेलं असतं आणि जेव्हा तो त्याला patent दिलेलं खर्च असतं. पेटंट दिलेलं असतं आणि जेव्हा त्याचा खर्च निघालेला असतो तेव्हा ते जेनेरिक. मग हा कालावधी किती असतो साधारणतः, असा काही कालावधी ठरवलेला आहे का? हा कालावधी पेटंटचा 5 वर्ष 10 वर्ष डिपेंडिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये किती खर्च केला त्याच्या सगळी पडताळणी करून असेसमेंट करून एक स्टॅट्युटरी बॉडी हे ठरवती. बरं. आणि मग 5 वर्षाचा कालावधी लोटला की नंतर मग हे ओपन मार्केटमध्ये येतात हां. आणि मग त्यांचं रॉ मटेरियल इतर औषध कंपन्या देखील वापरून त्यांचं औषधे त्या वेगळ्या ब्रँडनी ते निर्मिती करून मार्केटमध्ये आणू शकतात. मात्र भारतामध्ये काय होतं की कुठल्याही प्रकारचे कॉस्ट बद्दल निर्बंध शासनाचे नसल्यामुळे ते आपली आपली वेगळी म्हणजे कॉस्ट किंवा किंमत ठरवतात. त्याच्यावरती निर्बंध असायला पाहिजे. मग हाच माझा मुद्दा होता सर की जेव्हा आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जेनेरिक औषधं बाहेर निर्यात करतो असं म्हणतो, इथे जरा थोडंसं नागरिकांमध्ये कन्फ्युजन आहे म्हणून हा मुद्दाम प्रश्न विचारतेय की आपण जेव्हा निर्यात करतोय तेव्हा आपल्या देशामध्ये काय एवढी ब्रँडेड औषधं वापरल्या जातात, हा एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर घेते. पण आधी अनिल मुंगीकर औरंगाबादवरून आपल्याला प्रश्न विचारतात, ते काय म्हणतात बघूयात. हॅलो. हा बोला. नमस्कार, मी अनिल मुंगीकर बोलतोय औरंगाबादहून. बोला. माझा प्रश्न असा आहे की माझ्या माहितीनुसार समजा पॅरासिटामॉलची गोळी द्यायची असेल तर त्याचं जेनेरिक नाव पॅरासिटामॉल आहे आणि ब्रँड नाव समजा मेटासिन किंवा कॅल्पॉल काहीतरी असेल. उदाहरणार्थ व्हिटॅमिन सीचं नाव ॲस्कॉर्बिक ॲसिड आहे तर ते जेनेरिक नाव आहे ते. तर त्याच्यापुढे IP दिलेलं असतं, त्याचा अर्थ काय? आणि जेव्हा हे 2-3 औषधं एकत्र केलेले असतात मग ते जेनेरिक फॉर्म मध्ये कशी लिहितील डॉक्टर? बरोबर आहे सर. कॉम्बिनेशन फॉर्म मध्ये असलेल्या औषधाच्या बाबतीत हा पुन्हा एक प्रश्न आलेलाच आहे. त्याच्याबद्दल हा काय खूप महत्वाचा प्रश्न खरंय. आहे. IC किंवा IP BP AP हे जे पुढे शॉर्ट फॉर्म लिहिले असतात ना, फार्माकोपिया म्हणजे इंडियन केमिस्ट फार्माकोपिया, ब्रिटिश केमिस्ट फार्माकोपिया, अमेरिकन फार्माकोपिया, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कुठे झाली मूलभूत त्याचं ते एक कंपाऊंडिंगचं ते एक शॉर्ट फॉर्म असतं. आता जेव्हा आम्ही कुठले औषध लिहितो रुग्णांसाठी त्या औषधामध्ये बऱ्याच वेळा असं देतो त्यावेळेस कॉम्बिनेशन्स असतात आणि कॉम्बिनेशन कधी कधी 8-10 औषधं त्याच्यामध्ये असतात. समजा कफ फॉर्म्युला कुठला एखादा खोकल्याचं औषध असेल त्यामध्ये 5 किंवा 6 औषधं असतात. कधी कधी मल्टीव्हिटॅमिन देतात त्यामध्ये पण 5-6 घटक असतात. तर ही जेव्हा आम्ही सेपरेट औषधं लिहितो तेव्हा लिहायला जेनेरिक फॉर्ममध्ये खूप कठीण असतं. म्हणजे 10 पेशंट 10 रुग्ण जर तपासायचे आणि त्यांना प्रिस्क्रिप्शन द्यायचं तर 1 दिवस निघून जाईल. त्यामुळे ही पेटंटेड औषधी, ही ब्रँडेड औषधी जे शॉर्टमध्ये लिहिता येईल जेणेकरून रुग्णांना चांगला व्यवस्थित म्हणजे उपचार मिळेल आणि पटकन ते बरे होतील, हा हेतू असतो आमचा त्यामागे. तर कॉम्बिनेशन स्वरूपात आम्हाला द्यावं लागतं. ब्रँडेड औषधांचा आम्हाला वापर करावा लागतो कारण ही सेपरेट औषधं लिहू शकत नाही. मग सर कॉम्बिनेशन औषधं लिहून देताना जेनेरिक नावं लिहिणं अवघड जाईल असं वाटतं, आपलं काय मत आहे? खूप कठीण आहे. बरं. ती एक व्यावहारिक अडचण आहे कारण आपल्याकडे फिक्स डोस कॉम्बिनेशन्स जवळजवळ 45% आहे. म्हणजे एकाहून जास्त घटक असलेली औषध मिश्रणं ही आपल्याकडे अनेक आहेत. म्हणजे जवळजवळ 45% मार्केटमध्ये फिक्स डोस कॉम्बिनेशन्स आहेत असं म्हणतात आणि त्यातली अनेक अतार्किक आहेत, हा मुद्दा वेगळा. पण जर आपण फक्त जेनेरिक नावानीच औषधं लिहायची म्हणजे रासायनिक नावानी असं जर कंपल्शन केलं तर मला वाटतं त्याच्यामध्ये अजून सुस्पष्टता यायला हवी आहे की जिथे कॉम्बिनेशन असेल मग तिथे फक्त पहिली 2 लिहायची, 3 लिहायची, महत्वाची लिहायची. आता मल्टीव्हिटॅमिन घेतलं तर त्यात 10 असतील तर आपण काय काय लिहिणार? जेव्हा एकाच घटक असेल औषधाचा किंवा 2 असतील तेव्हा लिहिणं सोपं आहे. पण जेव्हा फिक्स डोस कॉम्बिनेशनमध्ये अनेक घटक असतील, कफ फॉर्म्युलामध्ये सर म्हणाले जसे 4 औषधं आहेत समजा किंवा मल्टीव्हिटॅमिन, मग त्यामध्ये अजून सुस्पष्टता यायची आहे. मेडिकल काउन्सिलकडनं सुद्धा या गाईडलाईन्स यायच्या आहेत. आता हा नियम मागच्या वर्षी ऑक्टोबर 16 मध्ये मेडिकल काउन्सिलनी प्रथम त्यांनी उल्लेख केला की डॉक्टरांनी रासायनिक नावाने औषध लिहावं. पण मग त्याच्यामध्ये अजून काही गाईडलाईन्स आवश्यक आहेत, सुस्पष्टता आवश्यक आहे आणि त्याचं कायद्यात रूपांतर होण्याच्या आधी सर्व स्टेक होल्डर्स बरोबर चर्चा करून ह्यात काय व्यावहारिक अडचणी असतील किंवा जर नुसतं रासायनिक नावाने औषध लिहिलं तर काय अडचणी येऊ शकतात. आज आपल्याकडे मी जसं म्हटलं तसं की जेनेरिक म्हणजे रासायनिक नावाने औषधं उपलब्ध आहेत ती फक्त 5% आहेत. मग आता रुग्ण जर केमिस्टच्या दुकानात गेला आणि जर तो रासायनिक नावाने औषध मागायला लागला तर मग अडचण येणार आहे कारण ती उपलब्धता इतकी कमी आहे. शासनाची जनौषधीसारखी औषधं आहेत की जिथे जेनेरिक औषधं आहेत, तिथे रासायनिक नावाने उपलब्ध औषधं बरीच असतील पण ती औषधं ती संख्या दुकानांची फार अपुरी आहे. म्हणजे आज जर रुग्ण तसं प्रिस्क्रिप्शन नुसतं घेऊन जर गेला तर काही अडचणी निर्माण होणार आहेत. पुन्हा केमिस्टलाही प्रश्न पडणार आहे मी की देऊ काय.
म्हणजे फार्मसिस्टला प्रश्न, कारण दुकानामध्ये त्याच औषधाचे 5-6 ब्रँड्स असतील आणि काही स्वस्त आणि काही महाग असतील. जी औषधं औषध नियंत्रण कायद्या म्हणजे किंमत नियंत्रण कायद्याखाली नाहीत, त्यांच्या किमतींमध्ये बरंच व्हेरिएशन त्या ब्रँड्समध्ये असू म्हणजे शकतं. हाही त्याच्यामध्ये मुद्दा येतो सर, की डॉक्टर जेव्हा प्रिस्क्रिप्शन लिहून देतो आणि जेव्हा तो रोगी तिथे फार्मसीमध्ये जातो तेव्हा तिथे ते अवेलेबल नसतं आणि मग तिथे तो दुकानदार म्हणतो की तुम्हाला याच्याऐवजी मी हे रेफर करतो, तुम्ही हे घ्या, सेमच कंटेंट असणार आहे. त्यावेळेस नागरिक देखील गोंधळलेला असतो आणि असेही प्रश्न आपल्याकडे आहेत. मुळात हा अधिकार त्या फार्मासिस्टला आहे का आपल्याकडे कायद्याने, हे जाणून घेते मॅडम. आपल्याला एक फोन आलेला आहे, अकोल्यावरनं बोलतायत श्याम घुसे, त्यांचं काय म्हणणे बघूयात. हॅलो, मी अकोला महाराष्ट्रावरून बोलतो, श्याम घुसे. बोला. माझा प्रश्न असा होता की जेनेरिक औषध आहे, स्वस्त आहे, पण डॉक्टर लोक ती लिहित नाहीयेत. बरं, त्याच विषयावर बोलतोय श्यामजी की आता असा आदेश आलेला आहे शासनाकडनं की डॉक्टरांनी अशा पद्धतीने जेनेरिक जेनेरिक प्रिस्क्रिप्शन द्यायला हवंय. सर, आपला जो मुद्दा चाललेला होता त्याच्याकडे आपण वापस येऊयात की अशा पद्धतीने नागरिक गेले आणि दुकानदारांनी जर त्यांना दुसरं काही सजेस्ट केलं तर तो अधिकार आपल्याकडे इथे दुकानदारांना आहे का, फार्मसिस्टला आहे का? आम्ही जसा नियम हा लागू झाला तसं औषधं लिहायला लागलो जेनेरिक फॉर्ममध्ये, पण त्यामुळे एवढं कन्फ्युजन क्रिएट झालं. जेव्हा रुग्ण केमिस्टकडे जातो जेनेरिक नाव लिहून, तर तो केमिस्ट म्हणतो की यामध्ये आमच्याकडे 6 विविध प्रकारची औषधं आहे, तुम्हाला कुठलं घ्यायचं. रुग्ण म्हणतो की आम्हाला स्वस्तातलं स्वस्त द्या. मग तो रुग्ण त्याला विचारतो की बाबा याची एफिकसी सेफ्टी म्हणजे मला गुण येईल ना. मग तिथून पुन्हा फोन येतो, डॉक्टर हे 6 औषधं याच्यातलं कुठे घेऊ, म्हणजे कुठलं घेऊ. आता केबिनमध्ये बसून आमच्यासमोर चर्चा झालेली असती, कारण त्याची गॅरंटी आम्हाला देता येत नाही. आम्ही ब्रँडेड जी औषधं वापरलेली असती एवढे 15-20 वर्ष, ज्याच्यात आमचा अनुभव असतो, त्यांची गुणवत्ता पडताळलेली असते, त्याबद्दलचं एफिकसी सेफ्टीबद्दल प्रश्न निर्माण होत नाही. मात्र जेनेरिक औषधांचा गुण त्यांना येईल का, हा मोठा मूलभूत प्रश्न निर्माण होतो. कारण त्यांची सेफ्टी, एफिकसी, बायो अवेलेबिलिटी, त्यांची थर्मल चेन, त्यांचा pH, ह्या सगळ्या गोष्टीचा प्रश्न निर्माण होतो. कारण एखाद्या AC प्लांटमध्ये ज्याच्या विविध प्रकारच्या स्टेप्स आहे, रॉ मटेरियल टू एंड प्रॉडक्ट ब्लिस्टर पॅकिंग जेव्हा होती त्यामध्ये 17-18 स्टेप्स असतात. ह्या प्रत्येक स्टेपमध्ये क्वालिटी कंट्रोल ही झालेली असते. आता AC प्लांटमध्ये एवढ्या स्टेप्समधून निर्माण झालेलं औषध आणि गाईच्या गोठ्यात निर्माण केलेलं, एखाद्या काऊ शेडमध्ये निर्माण केलेलं औषध, याच्यात निश्चित फरक असणार. आता आपल्याला खरंच माहिती नसतं की हे जेनेरिक औषध त्या क्वालिटी प्रोसेसमधून प्रत्येक स्टेपला त्याला ओके 100% गुणवत्ता दिली गेलेली आहे की नाही. परदेशातली जी औषधं असतात, समजा शेवटच्या चेनमध्ये जर ते फेल केली तर ते पूर्ण औषधाची बॅच वापस येते. तसं आपल्या भारतात होत नाही. ते रॉ मटेरियल भारत, चीन, पाकिस्तान, बांगलादेश इकडे येतं आणि ते चांगलं औषध म्हणून आपण त्याला स्वीकारून ते आपण डिस्पेन्सिंग करतो. तर जेनेरिक औषधाच्या बाबतीत हा खूप याच्याही पेक्षा मोठा प्रश्न निर्माण होतो त्यांच्या प्युरिटीबाबत. अच्छा, म्हणजे आपण जेव्हा जेनेरिक औषधं म्हणतो तेव्हा त्याच्या प्युरिटीबाबत पुन्हा एकदा पडताळणी होणं, परीक्षण होणं, निरीक्षण होणं आवश्यक होऊन बसेल असं भावी काळामध्ये आपण म्हणता येऊ शकतं. आपल्याला एक फोन आलेला आहे, किशोर नगरकर बोलतायत वरळीवरनं. हॅलो, नमस्कार. नमस्कार. हा, आता काय माहिती का, मी स्वतः फार्मास्युटिकल कंपनीमध्ये काम केलेला माणूस आहे. हा, तर मी तुम्हाला सांगतो की जिथं जी काय आता डॉक्टर सरांनी सांगितलं आता त्याप्रमाणे प्रत्येक स्टेजला क्वालिटी चेकअप अत्यंत चांगल्या रीतीने केला जातो. त्याच्याशिवाय त्यांच्या ब्रँडला कोणी विचारणार नाही. मोठमोठ्या कंपनीज आहेत, आता मी नावं घेत नाही मुद्दाम त्यांची, पण ते म्हणून ते लोक घेतात. कारण काय की ते त्याच्यावरती तुम्हाला विश्वास ठेवता येतो. दुसरी गोष्ट म्हणजे कसं की आज कॉम्बिनेशन ड्रग्स जी गोष्ट आहे ती कॉम्बिनेशन निरनिराळ्या कंपनीची निरनिराळी कॉम्बिनेशन पण असतात आणि जास्ती करून निरनिराळी कॉम्बिनेशन असतात. काही बाबतीमध्ये सेम कॉम्बिनेशन रिपीट होतं, काही पण त्या क्वचित प्रकारामध्ये. आता तिसरी गोष्ट अशी आहे की त्याच्या एका बाबतीमध्ये तुम्हाला जेनेरिक घेता येईल, वापरता येईल आणि प्रिस्क्राईब करता येईल, ते पण ते सिंगल युनिट असतं तेव्हा. आणि दॅट ऑल्सो हॅज टू बी कवर्ड बाय IP, इंडियन फार्माकोपिया किंवा आणखीन कुठचं फार्माकोपिया तुम्ही घेतलात, पण इट हॅज टू बी स्टँडर्ड कंट्रोल पाहिजे त्याच्यावरती. पण ह्या सर्वापेक्षा गव्हर्नमेंटनी जर का ब्रँडेडच्या नावाखाली जे लोक वाटेल तसा पैसा कमवतात आणि वाटेल ते पैसे लोक पेशंटना चार्ज करतात, तर त्याच्यावरती गव्हर्नमेंटने कंट्रोल ठेवला पाहिजे आणि प्राइसेस कंपल्सरी त्यांना त्यांच्याकडे रिड्यूस करून घेतल्या पाहिजेत. बरं, म्हणजे किशोरजी सांगा, तुम्ही आभारी आहे. बरं, थोडक्यात तुमचा प्रश्न मी असा घेते की नागरिकांच्या मनामध्ये अशी शंका आहे सर की एक चैन असते आणि आम्हाला लुटलं जातं अक्षरशः ब्रँडच्या नावाखाली, तर याच्यामध्ये कितपत तथ्य आहे असं आपल्याला वाटतं? वैद्यकीय व्यावसायिक म्हणून मी खरं सांगतो प्रामाणिकपणे, आम्हाला फक्त जेनेरिक औषधाचंच ज्ञान असतं आणि जेनेरिक औषधच आम्ही वापरू इच्छितो, कारण ते सोपं आणि सोयीस्कर असतं. याच्यामध्ये तुमचा फायदा, सगळ्यांचा फायदा, याच्यात आनंद आहे.
आता मार्केटमध्ये याच्या प्युरिटी बाबतीत प्रश्न असल्यामुळे आम्ही ब्रँडेड औषधं वापरतो, पण याच्यामध्ये फार्मा डॉक्टर नेक्सस हे मान्य करतो आहे काही प्रमाणामध्ये, काही प्रमाणात, आणि करप्शन पण काही प्रमाणामध्ये आहे. पण चांगली डॉक्टर, चांगली व्यावसायिक, चांगले फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स आहे याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण हेल्थ रिलेटेड प्रश्न आहे. आता डॉक्टर्स ही मार्सवरतून किंवा दुसऱ्या ग्रहावरतून आलेली लोक नसतात. तुम्ही कुठलाही व्यवसाय घ्या, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे. अगदी जज घ्या, सुप्रीम कोर्टचे, हायकोर्टचे जज घ्या, कुठलेही व्यावसायिक घ्या, मात्र त्यांना एकाच ब्रशनी पेंट करणं हे चुकीचं ठरेल. चांगली डॉक्टर्स आहे, सेवाभावी वृत्तीची डॉक्टर्स आहे तुमच्या तब्येतीसाठी. आता तुम्हाला काही आजारामध्ये औषधं थोड्या कालावधीसाठीच घ्यायची असतात, त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. पण जर सर, तुम्हाला काही जे आजार आहेत ती जे लॉंग टर्म मध्ये घ्यायचे आहेत, म्हणजे मधुमेहासारखे वगैरे. हो, तिकडे येणारच होतं मी. मधुमेह आणि रक्तदाब हे तुमची पेईंग गेस्ट आहे, मात्र उलट असं आहे की त्यांच्यासाठी तुम्हाला पे करावं लागतं आयुष्यभरासाठी. यासाठी जेनेरिक औषधांचा खरंच उपयोग खूप चांगला ठरेल. मात्र काही असे आजार आहेत ज्याच्यामध्ये यकृत प्रत्यारोपण झालेलं असतं, हृदय प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण झालेलं असतं, किंवा कॉम्प्लेक्स इन्फेक्शन्स असतात. यामध्ये जेनेरिक औषधाचा अट्टहास धरू नये, कारण अजूनपर्यंत आपण त्या सिस्टीममध्ये प्रॅक्टिकली त्या युटिलिटी बाबत सुसज्ज झालेलो नाहीयेत, मी असं म्हणेल. जोपर्यंत याच्याबद्दल खूप अनेक टेस्टिंग्स आणि मल्टी सेंटर ट्रायल रुग्णांमध्ये होत नाही, जेव्हा याच्याबद्दल चांगला अनुभव जनतेमध्ये येत नाही, तोपर्यंत हे म्हणजे कठीण असणार प्रॅक्टिसमध्ये. बरोबर. मॅम, एफडीएचं नियंत्रण हा भाग या सगळ्याच्या मध्ये फार महत्वाचा वाटतो. आपण आता बोलत होतो की औषधांचा दर्जा आणि औषधांच्या किमती दोन्ही खूप गोष्टी महत्वाच्या आहेत, कारण आपण आरोग्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण कुठलीही तडजोड करू नाही शकत. ते औषधांमध्ये सेकंड्सचा माल नाही असू शकत, डिफेक्टिव्ह माल नाही असू शकत. तर औषध व्यवसायावर कडक नजर ठेवण्यासाठी एफडीए म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनाचा फार मोठी भूमिका आहे, किंवा तेच कंट्रोल करत असतात. आणि केंद्र शासनाच्या तर्फे ड्रग्स कंट्रोल डिपार्टमेंट, एफडीए हे राज्यामध्ये असतात. तर त्यांना अधिक सक्षम करण्याची, ते त्यांचं काम कार्यक्षमतेने करत असतात, पण त्यांना अधिक सक्षम करण्याची गरज आहे, त्यांना अधिक प्रबळ करण्याची गरज आहे की ते औषध व्यवसायावर अधिक चांगल्या तऱ्हेने मॉनिटरिंग करू शकतील. आणि दुसरी गोष्ट या औषधाच्या किमतींचं सांगते की औषधांची जीवनावश्यक औषधं म्हणजे नॅशनल इसेन्शियल मेडिसिन लिस्ट, जीवनावश्यक औषधांची लिस्ट भारत सरकारने, केंद्र शासनाने वेळोवेळी जाहीर केलेली आहे. अगदी अलीकडे सुद्धा ती गेल्या वर्षी आलेली आहे. त्याच्यामध्ये साधारण आता 500-550 औषधांचा समावेश आहे. तर ही जीवनावश्यक औषधं म्हणजे समाजाच्या ज्या महत्वाच्या गरजा आहेत आरोग्य, त्या भागवणारी ही औषधं आहेत की जी गुणी आहेत आणि ज्यांची सुरक्षितता सिद्ध झालेली आहे. तर ही सगळी औषधं ही शासनाने डीपीसीओ म्हणजे प्राइस कंट्रोल ऑर्डर, ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर, औषध किंमत नियंत्रण कायद्याखाली आणलेली आहेत. तर ह्याच्या किमती बऱ्यापैकी कमी झालेल्या आहेत. ते रुग्णांनाही वाटत असेल की नक्कीच काय रे, आपण पूर्वीचं औषध घेत होतो त्याच्या मनाने आता ह्याची किंमत कमी झाली आहे. हे खरं आहे, पण ह्याचा पूर्ण मार्केटमध्ये बघितलं तर ह्याचा हिस्सा फक्त 15 ते 20% आहे. आणि बाकीची औषधं आहेत ती किंमत नियंत्रणाखाली नाहीत. मग त्याचे पुन्हा वेगवेगळे ब्रँड्स आहेत. तर ह्याच्यामध्ये मला असं म्हणायचंय की त्याच्यावरही काहीतरी किंमत नियंत्रण आणणं, म्हणजे त्याच्यावरही कंट्रोल असणं आवश्यक आहे. आणि दुसरं मी असंही म्हणेन की फार्मास्युटिकल कंपन्यांची मार्केटिंग टेक्निक्स ही सगळी असतात की आता डॉक्टरांनी जे उल्लेख केला, तर हे सगळं आहे. आणि मूलभूत जे आपलं आर्थिक धोरण आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला दुरुस्ती करणं आवश्यक आहे, त्याचा पुनर्विचार करणं आवश्यक आहे. की आजही त्याचं मी त्या तांत्रिक गोष्टींमध्ये जात नाही, पण जे आर्थिक धोरण आपण ठरवलेलं आहे की मार्केट शेअर ज्या ब्रँड्सचा 1% जास्त आहे त्याचं सरासरी काढून त्याची किंमत ठरवली जाते. तर त्यापेक्षा ते मूलभूत जे उत्पादनाचा खर्च प्लस फार्मास्युटिकल कंपनीला होणारा मार्जिन याच्यावर आधारित काहीतरी फॉर्म्युला जर वापरला, जो पण पूर्वी वापरत होतो, तर मग औषधांच्या किमतीवर नियंत्रण आणणं जास्त चांगलं, म्हणजे जास्त सोपं होईल. आणि दुसरं म्हणजे जीवनावश्यक औषधांच्या यादीतली औषधं जास्तीत जास्त प्रिस्क्राईब केली जावी, कारण ती ऑलरेडी आपण प्राइस कंट्रोल खाली आणलेली आहेत. फक्त कधी कधी प्राइस कंट्रोल इतका कमी होतो की काही काही औषधांचं प्रोडक्शनच बंद होतं किंवा कमी होतं. पूर्वी 10 असं असावं आणि मग रुग्णाची पंचायत होते की पूर्वी मिळणारं त्याला औषध आज मिळेनासं होतं आणि मग त्याला ते प्राइस कंट्रोल खाली नसलेलं औषध, महागडं औषध घेण्याची वेळ येते. तर कुठेतरी म्हणजे मला असं वाटतं की सुवर्णमध्य काढणं गरजेचं आहे की रुग्णाला माफक दरामध्ये औषध मिळावं. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. त्यासाठीची धोरणांची पुनर्रचना मला वाटतं आपल्याकडे खूप गरजेचं आहे. सर, ॲज अ डॉक्टर म्हणून आपल्याला याच्यात आणखी काही सजेस्ट करायचं की धोरणात काहीतरी अजून बदल होणं आवश्यक आहे असं वाटतं आपल्याला? हो, मंजिरी मॅडम अत्यंत अभ्यासू आहेत आणि त्यांनी सगळं तुम्हाला सांगितलं. पण मी 1-2 गोष्टीची भर घालू इच्छितो याच्यामध्ये. एफडीएचं कसं लिमिटेशन्स आहे भारतामध्ये. एफडीए
मॅडमने सांगितलं सक्षम नाहीये पूर्णतः, लोक पण कमी आहेत. यामध्ये आणखी खूप अनुभवी लोक आणि जास्त संख्येने यायला पाहिजे. एफडीएची लिमिटेशन्स ही आहे की एफडीए ही कॉस्ट ठरवत नसते. एफडीए औषधाची क्वालिटी कंट्रोल प्रोसेसकडे लक्ष ठेवू शकत नाही. एफडीएचा रोल फक्त त्याचा इंडिकेशन स्टडी आणि योग्य इंडिकेशनमध्ये वापरला जातो की इथपर्यंतच मर्यादित आहे. परदेशातला एफडीए, US FDA बघा तुम्ही, ते प्रत्येक प्रोसेसवरती त्याच्या चेनवरती पण लक्ष ठेवून असतात, त्यांच्या क्वालिटी प्रोसेसवरती लक्ष ठेवून असतात. आता आपल्याकडे आणखी एक सर्टिफिकेशन असतं. एखादी फार्मास्युटिकल समजा तुम्ही ओपन केली, त्याला फक्त गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस सर्टिफिकेटची फक्त गरज असते. म्हणजे कोणीतरी येऊन पाहून जातं की तुमची फॅक्टरी कशी आहे, ते प्लांटमध्ये व्यवस्थितरित्या तुम्ही प्रॉडक्ट्स ठेवले का, आणि ते प्रॉडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग चेनचं वरवरतून आपण सुपरफिशियल स्टडी करून ते सर्टिफिकेशन देतात. हे पूर्णतः म्हणजे मला असं वाटतं की बदलण्याची गरज आहे. आणि खरं स्वस्त उपचार मिळणं, लोकांपर्यंत ही सेवा पोहोचणं, जशी वीज व्यवस्था मिळावी, अन्न खाद्य व्यवस्था हे स्वस्त मिळावी, ही शासनाची म्हणजे जबाबदारी असते. याच्यामध्ये डॉक्टर म्हणून आम्ही हे औषधाची किमती ठरवत नसतो किंवा आम्ही कंपन्यांना लायसन्स देत नसतो, आम्ही त्या कंपन्यांचं क्वालिटी प्रोसेस स्टडी करत नसतो. याच्यामध्ये डॉक्टरची अजिबात जबाबदारी नसते. तर शासनाने एक गोष्ट आहे सर, शासनापुढचा ध्येय हा आहे की सर्वसामान्यांना सगळ्यांना स्वस्त दरामध्ये औषधं मिळणं ही काळाची गरज आहे आणि ही गोष्ट आपल्याला अमान्य करून चालता येणार नाही. पण आपण दोघे खूप छान मुद्दे सांगतात की त्याच्यासाठी मूलभूत कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये बदल आधी घडून आणणं महत्वाचं आहे. आपल्याकडे येते मॅडम एक प्रश्न आपला खोळंबलेला आहे, तिकडे आधी जाते. उमा भंडारे बोलतात पुण्यावरनं. हॅलो हॅलो. हा बोला, प्रश्न विचारा. नमस्कार. मला असं विचारायचं की बीपी किंवा शुगरच्या ज्या गोळ्या कंटिन्युअस घ्याव्या लागतात, तर त्या गोळ्या कायम जेनेरिकच घेतल्या तर चालतात का 4-2 महिन्यांनी ब्रँडेड गोळ्या घेऊन परत जेनेरिक सुरू करावं, असं काही डॉक्टरांचं मत असतं, तर त्याच्याबद्दल आपलं मत सांगा. बरं, आता उमाताईंनी सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्न केला की परवडण्याच्या दृष्टिकोनातून सर, की कायम जेनेरिक औषध घ्यावेत का मध्येच ब्रँड चेंज करून घेतलं तर चालतं, काय आपण मार्गदर्शन? औषध आपण त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती कसा होतो त्यानुसार आपण ठरवायला पाहिजे. समजा एखादं जेनेरिक औषध तुम्हाला लागू पडलं, तुमचं मधुमेह चांगलं नियंत्रणात येत असेल, तुमचा रक्तदाब नियंत्रणात आला असेल, तर आयुष्यभरासाठी तेच चालू ठेवावं. ते परवडण्यासारखी जर बाब असेल, आपल्याला कंट्रोल पण चांगला मिळत असेल तर आनंदच आहे आपल्याला. नक्कीच. मॅम, आपण काहीतरी बोलू इच्छित होता. मी असं म्हणेन की तसं मगाशी सांगितल्याप्रमाणे तसं आपलं सगळंच मार्केट जेनेरिकनी भरलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये फरक आहे की काही महाग ब्रँड्स आहेत, काही स्वस्त ब्रँड्स आहेत, तर आणि काही मूळ नावानी औषधं उपलब्ध आहेत जी प्युअर जेनेरिक आपण म्हणू. तर मला वाटतं की रुग्णांनी पण याबाबतीत अधिक जागरूक असायला हरकत नाही. जी औषधं प्राइस कंट्रोल खाली नाहीत, त्याचे अनेक ब्रँड्स जर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, तर कधी 20 रुपयाला 10 गोळ्या पण मिळतात, कधी 200 रुपयाला 10 गोळ्या पण मिळतात. मग ही त्यांना रुग्णाला खूप सजगता यायला हवी की माझं आरोग्य आणि माझा खिसा दोन्ही मला हे महत्वाचं आहे. आणि मला वाटतं डॉक्टरांनी सुद्धा आरोग्याबाबत आरोग्य प्रश्नच नाही, आरोग्याचा विचार केला पाहिजे. पण रुग्णाच्या खिसाचाही कुठेतरी विचार आता जर शक्य असेल तर करावा. जिथे शक्य नाही तिथे तडजोड करू नये. पण जिथे अनेक ब्रँड्स उपलब्ध समजा आहेत, तर त्यातला स्वस्तातला ब्रँड रुग्णाला द्यायचा प्रयत्न करावा. जर त्याचा रिझल्ट त्यांना चांगला नाही वाटला तर ऑफकोर्स ते नाही पुन्हा लिहिणार. पण मला वाटतं की हे कुठेतरी डॉक्टरांमध्ये सुद्धा हा अवेअरनेस की याच मोलिक्युलचे 10 ब्रँड्स आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत जे औषध प्राइस कंट्रोल खाली नाहीत त्यांचे. तर मग त्याच्या बाबतीत अवेअरनेस डॉक्टरांमध्ये रुग्णांमध्ये जर आला तर कदाचित औषधाच्या किमती म्हणजे रुग्णांनी सुद्धा हे विचारावं प्रत्येक वेळी डॉक्टरांना की आज ह्या औषधाची मला महिन्याला 500 रुपये खर्च येतो, तर डॉक्टर ह्याला काही पर्याय आहे का, किंवा जनौषधीमध्ये मी जाऊ का, किंवा मी ह्याचा काही स्वस्त ब्रँड्स मला मिळतील का. तर हे सुद्धा रुग्णांनी मला वाटतं ही औषध साक्षरतेतली एक महत्वाची पायरी आहे की औषधं कशी वापरावी ही तर साक्षरता आहेच योग्य रीतीने, पण त्याचप्रमाणे त्याची किंमत या बाबतीतही थोडे जागरूक असायला हरकत नाही. पण फक्त म्हणजे आणि मी असंही सांगेन की महागडा ब्रँड म्हणजे उत्तम क्वालिटी आणि स्वस्त ब्रँड म्हणजे वाईट क्वालिटी, असंही असं समीकरण आपल्याला सरसकट करता येत नाही. जर अन्न आणि औषध प्रशासनाने केलेलं सॅम्पलिंग बघितलं तर त्यात अनेक वेगवेगळ्या मोठ्या नामवंत कंपन्यांची कधी औषधं असतात, छोट्या कंपन्यांची औषधं असतात. मी असं म्हणेन की मुळात सगळ्याच मॅन्युफॅक्चरर्सनी उत्तम GMP गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस पाळणं महत्वाचं आहे. कारण हा औषध व्यवसाय आहे, तो रुग्णाच्या जीवाशी खेळ आहे. त्यामुळे इथे आपण
मगाशी म्हटलं तर सेकंडचा माल नाही प्रोड्यूस करू शकत, आणि एफडीएने त्याच्यावर सक्त नजरही ठेवायला हवी. बरोबर. पण आपला जो देश आहे जिथे आपण औषध साक्षरतेविषयी बोलताय मॅम, पण जिथे साक्षरतेचंच मुळात प्रमाण जरा कमी आहे, अशा देशामध्ये तळागाळापर्यंत जेव्हा औषध साक्षरता आपल्याला नेऊन पोहोचवायची, हा आणखी एक वेगळा विषय मला वाटतं होऊ शकतो. डॉक्टर, ग्रामीण भागाकडे थोडंसं येऊयात. मला वाटतं की ग्रामीण भागामधली जी स्थिती आहे, आज हॉस्पिटल्स उपलब्ध नाहीयेत किंवा जिथे डॉक्टर अवेलेबल नाहीयेत, अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे. साक्षरतेचं प्रमाण कमी आहे. तेव्हा या सगळ्या विषयाकडे त्या भागामध्ये कशा पद्धतीने बघितलं जाईल असं आपल्याला वाटतं? ग्रामीण भागांमध्ये 2 एक्स्ट्रीम्स दिसून येतात. एक तर खूप हेल्दी पॉप्युलेशन्स आहे आणि दुसरं दुर्लक्षित पॉप्युलेशन पण आहे, आजारी आणि दुर्लक्षित पॉप्युलेशन आहे. स्वास्थ्य जर देशाचा जर चांगला कुठे असेल तर आपण म्हणतो की स्वच्छ मोकळी हवा जिथे असेल, अन्न खाद्य जिथे चांगलं ताजं मिळतं तिथे असतो. मात्र काही आजार असे असतात भेडसावणारे जे खेडोपाडी रुग्णांना पण त्रस्त करतात, जे शहरामध्ये असतात. लाईफस्टाईलमुळे जे निर्माण झालेला आजार असतो ते शहरात मूलतः जास्त संख्येने आपण बघतो. खेड्यातला हा रुग्ण जो असतो डॉक्टरवरती पूर्णतः विसंबून असतो. त्याचा डॉक्टरवरती इतका प्रचंड विश्वास असतो की डॉक्टरला तो देव मानतो. आता सगळ्यात महत्त्वाची बाब तुम्ही पण अमान्य करणार नाही की जेव्हा डॉक्टरवरती 100% विश्वास असतो, अशा भावनेने जेव्हा रुग्ण येतो तर 50% त्याचा आजार बरा होतो. या भावनेने जेव्हा रुग्ण डॉक्टरकडे येतो. शहरामध्ये सगळीकडे असं होतं असं नाही, पण अविश्वासाने जेव्हा रुग्ण केबिनमध्ये एंटर होतो, हा डॉक्टर मला योग्य दिशा दाखवेल का, डायग्नोसिस बरोबर देईल का, उपचार स्वस्त देईल का महाग उपचार सांगेल का, हा मला माझ्याकडून खूप पैसे काढून माझी लूटलाट करेल, हा प्रश्न जेव्हा त्याच्या माइंडमध्ये चालू असतो तर तिथे कुठेतरी डिस्कनेक्ट निर्माण होतो. मी मान्य करतो या गोष्टीसाठी टाळी एकाच हाताने वाजत नाही, दोन्हीकडून वाजते. मात्र हा डिस्कनेक्ट शहरामध्ये आहे, एवढा डिस्कनेक्ट खेडोपाडी नाही झालेला. आता खेडोपाडी महत्त्वाचे प्रश्न, आता हॉस्पिटल्स इस्पितळं स्पेशलिस्ट नसतात. शासनाची जबाबदारी आहे सगळे स्पेशलिस्ट सुपर स्पेशलिस्ट चांगले इस्पितळं तिकडे निर्माण व्हावी आणि आमच्यासारखी किंवा शहरातील डॉक्टर्सनी पण तिकडे जाऊन प्रॅक्टिस करावी. पण मूलभूत फॅसिलिटीज नसल्यामुळे तिकडे चांगल्या डॉक्टरांचा अभाव असतो. असं नाही की शासनाच्या कक्षेमध्ये ह्या गोष्टी पॉसिबल नाही, असं नाही आहे. शासनाने जर हे खेडोपाडी जर याबद्दल सेवा चांगली द्यायची जर ठरवली तर देऊ शकतं. शासनाने या बाबतीत सिरियसली विचार करणं गरजेचं आहे. एखादी व्यक्ती समजा आता क्रिकेटपटू किंवा सिने अभिनेता जर एखाद्या गोष्टीची जाहिरात करत असेल तर ती गोष्टी त्याला ब्रँड मनी तो घेतो. पण आम्ही जेव्हा डॉक्टर एखादं औषध लिहितो तर आमच्यावरती विश्वास ठेवा. आम्ही कुठल्या कंपनीचे एजंट किंवा मध्यस्थी नसतो. आमच्यावरती विश्वास ठेवा. आम्ही तुमच्या भल्यासाठी चांगल्यासाठीच औषध लिहितो. तुम्ही समजा एखादा खेळाडू किंवा कलावंत एखाद्या कुठल्या तरी गोष्टीची ती जाहिरात करतो, त्याला पैसे मिळतात, सर्रास समोरासमोर तुम्हाला दिसतं. आम्हाला तसं काही तशी गोष्ट ती असत्य आहे, तसं काही होत नाही. म्हणजे सरसकट सगळ्या डॉक्टर्सना किंवा सगळीकडे तशाच पद्धतीची काही चेन चालत असेल आणि नागरिकांना लुटल्या जात असेल असं समजू नये, असं आपण इथे नागरिकांना आवाहन करताय. मॅडम, आता या सगळ्यामध्ये फार्मासिस्टची भूमिका जरा महत्वाची ठरू पाहतीये भावी काळामध्ये, किंवा आणखी त्याला जोडून एक मला प्रश्न असा विचारायचा, दोन्ही प्रश्नांवर थोडासा उहापोह करावा, की आपल्याकडे सरसकट आपण बघतो दुकानांमध्ये की सुशिक्षित तिथे तरुण असेलच दुकानात असं नाही, तर एखादा नोकर लावून दिलेला असतो आणि तो देखील अर्धवट ज्ञानाने काहीतरी आलेल्या नागरिकांना सल्ला देत असतो, किंवा नागरिक देखील जाऊन दुकानामध्ये सरळ माझं डोकं दुखतं एखादी गोळी सजेस्ट करा असं म्हणून औषधं घेतल्या जातात. या सगळ्या मुद्द्यांवर आपण काय सांगाल, काय प्रकाश टाकाल? फार्मसिस्ट म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी किंवा बॅचलर ऑफ फार्मसीचं शिक्षण घेतलेला प्रशिक्षित क्वालिफाईड पर्सन. हो. आणि आपल्या कायद्याप्रमाणे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट प्रमाणे प्रत्येक रुग्णालयाच्या फार्मसीमध्ये आणि प्रत्येक औषध दुकानामध्ये फार्मासिस्ट असणं आणि फार्मासिस्टच्या सुपरविजन खालीच औषध विक्री होणं, औषधाचं डिस्पेन्सिंग होणं हे कायद्याने अत्यावश्यक आहे. आता असं होतं की आपल्या महाराष्ट्रात तुलनेने स्थिती बरी असली, म्हणजे अनेक दुकानांमध्ये फार्मासिस्ट दिसत असला तरी आपल्या इतर पूर्ण भारताचा विचार केला तर अनेक दुकानांमध्ये फार्मासिस्ट नसतो, किंवा रुग्णालयांमध्ये सुद्धा काही ठिकाणी महाराष्ट्रात सुद्धा फार्मासिस्ट नसतो. तर हे लोक आरोग्याच्या दृष्टीने कुठेतरी घातक गोष्ट आहे आणि लोकांनी सुद्धा ही जागरूकता असली पाहिजे की मला फार्मासिस्टनी औषध दिलं पाहिजे. कायदा होण्याची गरज आहे. कायदा आहे मॅडम, पण कायद्याचं एन्फोर्समेंट जे म्हणतो आपण त्याची ते कधी कमी सैल असतं, कधी कमी जास्त असतं. त्यामुळे तुलनेने महाराष्ट्रामध्ये आपल्या इथे फार्मासिस्टचं प्रमाण आणि दुकानांमध्ये असणं हे खूप चांगल्या प्रमाणात आहे. पण तुलनेनेच सांगते मी तुम्हाला. पण इतर राज्यांमध्ये ते असेल असं नाही. 7 लाख केमिस्टची दुकानं आहेत आपल्याकडे पूर्ण भारतामध्ये विचार केला तर इथे सगळीकडे फार्मसिस्टचा रोल हा बाहेरच्या देशांमध्ये रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामधला एक दुवा
हवं आहे आणि फार्मासिस्ट हा समुपदेशक म्हणून काम करतो. डॉक्टरांनी डायग्नोसिस केलं, औषध लिहिलं आणि मग फार्मासिस्ट त्याच्यावर पूर्ण समुपदेशन करत असतो की औषध कसं घ्यावं, योग्य रीतीने ते औषध डिस्पेन्सिंग केलं जातं. तर हा जो परदेशातला फार्मासिस्टचा रोल आहे तो आपल्या इथे सुद्धा हळूहळू विकसित होतोय. फार्मासिस्टची भूमिका हळूहळू मी असं म्हणेन की विकसित होतीये. त्यासाठी अनुरूप शिक्षण, प्रशिक्षण या सगळ्या गोष्टी आता हळूहळू आपल्या इथे आपण चालू केलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे जे इम्प्लिमेंटेशन आहे, लॉ जो आपल्याकडे कायदा आहे त्याची कडक अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. फार्मासिस्ट हा रुग्णाला मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी सक्षम नक्कीच होतो आहे. आणि असंही समजू नये की प्रत्येक दुकानात फार्मासिस्ट, मला असं वाटतं की समाजाने सुद्धा या बाबतीत जागरूक होणं आवश्यक आहे की दुकानामध्ये फार्मासिस्ट आहे का हे विचारणं त्यांचंही काम आहे. हा रुग्णाचा हक्क आहे. त्यामुळे रुग्णांनी सुद्धा विचारलं पाहिजे फार्मासिस्ट आहे का, आणि ज्या दुकानांमध्ये फार्मासिस्ट आहे तिथून औषधं घ्यावीत हे नागरिकांनी पण समजून घेणं आवश्यक आहे. नक्कीच या मुद्द्यावर डॉक्टर आपलंही मत घेते मी. सध्या एक फोन आलेला आहे ठाण्यावरनं. संध्या कुलकर्णी बोलतायत. हॅलो हॅलो. हां हॅलो. हॅलो बोला. हा, मी संध्या कुलकर्णी ठाण्याहून बोलतेय. बोला. माझे 2 प्रश्न आहेत. आपली चर्चा चाललेली आहे जेनेरिक विरुद्ध ब्रँडेड तुलनात्मक. ब्रँडेडच्या बाबतीत अनुभव असा येतो की आज एक मी स्ट्रीप विकत घ्यायला गेले तर तिची समजा 46 किंमत असेल तर ती संपल्यानंतर 10 गोळ्यांची 15 गोळ्यांची असू शकते. ती संपल्यानंतर मी सेकंड टाइम जेव्हा विकत घेते तेव्हा त्याची किंमत 2 रुपये 4 रुपयांनी वाढलेली असते. तर असा फरक का? आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की गरज मॅडमने जे सांगितलं 500-550 औषधांची सरकारने लिस्ट जी काही पब्लिश केलेली आहे तर ती प्रत्येक हॉस्पिटलमध्ये किंवा दवाखान्यातून का लावता येणार लावली जाते, ज्यामुळे आपल्याला समजू शकेल की या गोष्टींसाठी ही औषधं उपलब्ध आहेत आणि तो ग्राहक संबंधित डॉक्टरकडे आग्रह धरेल की मला ही आतली औषधं द्या. कारण काय असतं की सिनियर सिटीजन जे 60-65 वर्षाच्या पुढचे आहेत त्यांना काही औषधं कायमस्वरूपी घ्यायला लागतात. त्यामुळे औषधांच्या किमती दिवसातून भरमसाठ वाढत झाले. म्हणजे आज जर मला 500 रुपये खर्च आठवड्याचा असेल तर तो पुढच्या आठवड्यासाठी 525-530 होऊ शकतो. तर ते त्याला कुठेतरी कंट्रोल झाले पाहिजे त्या गोष्टी. नक्की संध्याताई, दोन्ही प्रश्न तुमचे खूपच महत्वाचे आहेत. मुद्दा त्यांचा पहिला अत्यंत महत्वाचा आहे सर. हे ब्रँडेड जी औषधं आहेत आज घ्यायला गेलं तर जर 48 रुपयाला मिळतं तर पुढच्या महिन्यात गेलं तर त्याची किंमत वाढलेली दिसते. हा प्रकार काय आहे? यामध्ये खरं म्हणजे डॉक्टर्स आम्ही जे वैद्यकीय व्यावसायिक असतो याबद्दल खरंच काही माहिती नसतं. पण एक जनरल नॉलेज म्हणून, सामान्य ज्ञान म्हणून मला जे माहिती ते सांगतो की कुठलंही औषध MRPच्या वरती ही किंमत हा फार्मासिस्ट घेऊ शकत नाही. आता MRPच्या खाली काही प्रॉफिटेबिलिटी मार्जिन कुठल्या तरी फार्मास्युटिकल स्टोअरचं ठरलेलं असतं, 10%, 15%, 20%. पण MRPच्या खालीच घ्यावं हे शासनाने त्यांच्यावरती निर्बंध आणलेले असतात. MRPच्या वरती जर तुमच्याकडून जर ती किंमत आकारत असेल तर हे पूर्णतः चुकीचं आहे. नक्की. आणि 2-5 रुपयाचा फरक औषधामध्ये होऊ शकतो. पण डॉक्टर म्हणून मी याबद्दल जास्त भाष्य करणं चुकीचं आहे. बरोबर. मॅम आपलं पण याबद्दल मार्गदर्शन घेते पण दुसऱ्या प्रश्नाचं त्यांचं उत्तर द्यावं. मला नाही असं वाटत की MRPच्या वरती कुठे औषधाची किंमत घेतली जाते. कारण MRPनेच औषध देणार आणि औषधाची किंमत काही फार्मासिस्ट ठरवत नाही. त्यांचा मुद्दा सांगते ना ती तर शासनाने NPPA नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटीने ठरवलेली किंमत असते. मग ती चुकीची असेल, जास्त असेल तो मुद्दा वेगळा. तर फार्मासिस्ट काही औषधाची किंमत ठरवत नसतो. तो MRPच्या वरती चुकून घेतली त्यांनी तर ते नक्कीच चुकीचं आहे, तो गुन्हा आहे. पण मला असं वाटत नाही की असं कुठे महाराष्ट्रात होत असेल की MRPच्या वरती कोणी घेत असेल. उलट कमी घेत असेल पण जास्त घेत नसेल. तर आणि जी औषध किंमत नियंत्रण कायद्याखाली नाहीत त्याची किंमत दरवर्षी 10% वाढवायला परवानगी आहे. त्यामुळे 10% वाढवायला अधिकृत परवानगी आहे आपल्या केंद्र शासनाची. त्यामुळे त्यांच्या औषधाच्या किमती थोड्याफार वाढत जात असतील हे नक्की. त्यामुळे त्यांचा खर्चही थोडा वाढत जात असेल. आता मॅडमनी जे विचारलं की मी सांगितलं की जीवनावश्यक औषधांची लिस्ट आहे ती रासायनिक नावानी आहे मुख्य म्हणजे, आणि ती आपल्या केंद्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. पण ती अशी कुठे लावलेली, हॉस्पिटलमध्ये लावलेली मला तरी कधी दिसली नाही. पण एक खूप चांगलं त्यांनी एक जागरूक रुग्ण आहेत त्या आणि त्यांनी हे सुचवलं, याचा मला फार आनंद होतोय, कौतुकही वाटतंय. नाही कारण आपण औषध साक्षरतेच्या विषयामध्ये काम करतात. जीवनावश्यक जी औषधं आहेत त्यांची यादी आपण प्रसिद्ध नुसती करून ग्राहकांना माहिती देणं उत्तम आहे. पण ती सगळीच्या सगळी उपलब्ध असतीलच किंवा डॉक्टर त्यातलंच देऊ शकतील असंही नाही.
पण एक गाईडलाईन आहे की ही औषधं किंमत नियंत्रण नक्कीच त्याच्यावर आहे आणि ही आपण एक सुरक्षित दर्जेदार औषधं, गुणी औषधं, वर्षानुवर्षाच्या संशोधनाने सिद्ध झालेली औषधं अशी ती आहेत. तर ही एक मला वाटतं की नॅशनल इसेन्शियल मेडिसिन लिस्टमधली औषधं जास्तीत जास्त जर प्रिस्क्राईब करायचा प्रयत्न केला तर कुठेतरी रुग्णांना फायदा होऊ शकतो. दरवेळी ते शक्य असेल असं नाही, कारण काही वेळा डॉक्टरांना दुसरीच औषधांचा गुण माहीत झालेला असेल या कॉम्बिनेशन द्यायचं असेल की जे कॉम्बिनेशन त्या लिस्टमध्ये नसेल, त्याने प्रत्येक वेळी शक्य होईल असं मला नाही सांगायचं. पण एक ती गाईडलाईन ही नक्कीच चांगली आहे. नक्की नक्की. आपल्याला डॉक्टर प्राजक्तामुळे मुलुंडवरनं प्रश्न विचारतायत. हॅलो, सुरू करू? हो विचारा, प्रश्न विचारा. हॅलो, मी डॉक्टर प्राजक्तामुळे मुलुंडहून बोलते. हा, मी बोला. एमबीबीएस डॉक्टरच आहे, पण मला ऑन बिहाफ ऑफ ऑल पीपल मला असं विचारायचं आहे दोघांनाही की आपल्या भारतामध्ये किती मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत आणि किती प्रकारची औषधं आहेत. फॉर एक्झाम्पल म्हणजे इरिथ्रोसिस, एम्पिसिलिन, पेनिस वगैरे 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 वगैरे. तर मग मला असं वाटतं गव्हर्नमेंटनी समजा एका कंपनीला फक्त इरिथ्रोसिन प्रोडक्शन, दुसऱ्याला एम्पिसिलिन, तिसऱ्याला वगैरे असं जर दिलं तर याच्यामध्ये एकच ब्रँड सतत वापरला जाईल किंवा सर्व दृष्टीने सोपं वाटेल सगळ्यांना असं वाटतं. दुसरी गोष्ट, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक मध्ये असे जेनेरिक मेडिसिनचे प्रॉब्लेम्स आहेत का, एवढं सांगितलं तर धन्यवाद. नक्कीच नक्कीच प्राजक्ता, दोन्ही मुद्दे तुमचे खूप महत्वाचे आहेत. मॅम, तुमच्याकडे आधी येते. ब्रेकला जाण्यापूर्वी आपल्याला खूप चांगला प्रश्न आलेला होता. खरंच नागरिकही गोंधळलेले आहेत. एकच औषध आहे, वेगवेगळ्या ब्रँड नेमनी मार्केटमध्ये अवेलेबल आहे. या सगळ्यावर काय आपण प्रकाश टाका? त्यांनी जसं विचारलं, भारतामध्ये साधारण 20,000 औषध उत्पादक आहेत असा हा म्हणजे अंदाज आहे. आपल्या देशामध्ये कुठलंही स्टॅटिस्टिक्स एवढं परफेक्ट मिळत नाही आपल्याला, पण साधारण 20,000 औषध उत्पादक आहेत आणि 1 लाखापेक्षा जास्त ब्रँड्स आहेत. म्हणजे भारत हा जगामधला एकमेव असा देश आहे की ज्याच्यामध्ये 1 लाखाहून विविध औषधं मार्केटमध्ये आहेत की ज्यात मॉडर्न मेडिसिन्स म्हणजे ॲलोपॅथीची औषधं आहेत आणि बाकी आयुष औषधं सुद्धा आहेत. आता इतर देशांमध्ये बघितलं तर प्रत्येक औषध, जसं प्राजक्तामुळे म्हणाल्या की एक औषध आणि त्याचे 1-2 ब्रँड्स असतात आणि तेच औषध हे रासायनिक नावाने उपलब्ध असतं. अमेरिकेत जर तुम्ही बघितलं तर डायक्लोफिनॅक, तर डायक्लोफिनॅकचं डायक्लोफिनॅक टॅबलेट, डायक्लोफिनॅक सिरप, कॅप्सूल जे काय असेल ते तसं उपलब्ध असेल आणि फक्त 2-3 ब्रँड्स उपलब्ध असतील. आज आपल्याकडे बघितलं तर त्याचे 68 ब्रँड्स आहेत. तर हा जो मोठा गोंधळ आहे की इतके उत्पादक, इतकी स्पर्धा, त्याच्यावर होणारा मार्केटिंगचा खर्च, त्याच्यामुळे जे काय मार्केट डायनॅमिक्स सतत बदलत असतं, तर ह्याच्यावर मला वाटतं औषध उद्योगाला चालना मिळावी म्हणून खूप प्रयत्न केले गेले आणि त्याचा हा परिणाम आहे की इतके सारे औषध उत्पादक आहेत आणि इतके सारे ब्रँड्स आहेत. तर आता ते हळूहळू मला वाटतं असं की जेव्हा स्पर्धा वाढेल किंवा स्वस्त औषधं, स्वस्त दर्जेदार वाजवी किमतीत मिळणाऱ्या औषधांना जितकी चालना मिळेल तर मग कदाचित ही ब्रँड्स थोडे कमीही होतील आणि मग रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो. पण आता तरी ही स्थिती आहे की एक म्हणजे त्यामुळे दुकानातल्या केमिस्टला सुद्धा किती स्टॉक ठेवू हा एक खूप मोठा प्रश्न असतो. कारण इतके ब्रँड जर उपलब्ध असतील तर आज डॉक्टर हा लिहित आहेत, 4 महिन्यांनी कदाचित दुसरा लिहितील, तर मी माझी इन्व्हेंटरी कशी ठेवू. तर इतर देशांमध्ये बघितलं तर अनेक ब्रँड्सची संख्या कमी आहे आणि रासायनिक नावाने म्हणजे जेनेरिक नावाने औषधं उपलब्ध मोठ्या प्रमाणावर आहेत की जे आपल्याकडेही व्हायला हवंय. पण त्याची सुरुवात अजून तरी मला झालेली दिसत नाही, पण कदाचित आता आपली धोरणाची वाटचाल ही दिसते. त्यांचा दुसरा जो मुद्दा होता तोही महत्वाचा होता की आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक औषधांच्या बाबतीत हे सगळे नियम असेच लागू आहेत. त्याच्याबद्दल सुस्पष्टता नाहीये की आयुर्वेदिक औषधांचं, कारण आता आजकाल आपल्याला हर्बल आयुर्वेदिक औषधं खूप सारी मिळतात आणि त्याच्यावर प्राइस कंट्रोलही नाहीये. न्यूट्रास्युटिकल्स जी आपण व्हिटॅमिन सप्लिमेंट्स वगैरे घेतो ती आणि आयुष औषधं याच्यावर काही प्राइस कंट्रोल नाहीये. तोही रुग्णांना एक म्हणजे फार मोठा मुद्दा आहे, कारण आज आपण त्याचा भरमसाठ वापर करतो, म्हणजे चांगलंच आहे, पण त्याच्यावर प्राइस कंट्रोल कुठे नाहीये. आणि त्याच्या बाबतीत जेनेरिक नावाने लिहायचं का वगैरे, कारण समजा आयुर्वेदिक एक तुम्ही औषध घेतलं हर्बल तर त्याच्यामध्ये 10 एक्स्ट्रॅक्ट्स असतील विविध वनस्पतींचे, तर ते लिहिणं म्हणजे त्याच्यासाठी हे जे एमसीआयचं सर्क्युलर आहे ते रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स साठी आहे. म्हणजे ॲलोपॅथीचे डॉक्टर, म्हणजे डेंटिस्ट, वेटरनरी डॉक्टर्स, एमबीबीएस डॉक्टर्स. त्यामुळे आता तरी त्याबाबत काही सुस्पष्टता नाही. बरं सर, तुमच्याकडे एक महत्वाचा प्रश्न घेऊन येते, मला वाटतं तो आज विचारलाच गेला पाहिजे. नागरिकांची तक्रार असते की डॉक्टर अननेसेसरी खूप तपासण्या सांगतात, महागड्या तपासण्या सांगतात आणि मग त्याच्यामुळे आमचा औषधांचा खर्च हा वाढीव होतो. यावर आपलं काय मत आहे सर? डॉक्टर कुठल्याही आजाराचं निदान कसं करतात, त्या निदानाच्या मागे बेसिस काय असतं त्याला म्हणतो आम्ही डिफरन्शियल डायग्नोसिस. आता तुम्ही केमिस्टकडे गेला, डोकेदुखीची टॅबलेट दे किंवा माझी ढाळ वांत्या बंद होण्याची टॅबलेट दे,
त्याला क्लिनिकल जजमेंट नसते, तो फक्त सिम्पटोमॅटिक ट्रीटमेंट देतो तुम्हाला. आम्ही काय करतो की डोकेदुखीचे 50 कारणं असू शकतात, याचं डिफरन्शियल डायग्नोसिस आम्ही नॅरो डाऊन करून एक तपासणीचं चक्र आम्ही सांगतो की कधी कधी असं असतं की साध्या कारणापासून सिरियस कारणापर्यंत एक डोकेदुखीसाठी कारण असू शकतं. कधी ब्रेन ट्युमर पण असू शकतं, कधी कधी ब्रेन हेमरेज पण असू शकतं. त्यासाठी तपासण्या करणं गरजेचं आहे. तपासण्या नाही केलं तर निदान अचूक कसं होणार. वर आपल्याला तपासण्या, साध्या तपासण्या करून बरेचसे आजार पकडता येतात, पण काही काही आजारामध्ये खूप महागड्या तपासण्या कराव्या लागतात. आणि ह्या महागड्या तपासण्या जसे CT स्कॅन, MRI हे तुमच्या सेफ्टीसाठी असतात. प्रत्येक रुग्णामध्ये सांगतो असं आम्ही नाही आहे. क्लिनिकल जजमेंट आणि कॉमन सेन्सचा जास्तीत जास्त वापर केला जातो. भारत देशामध्ये खूप गरिबी आहे, रुग्णांकडे पैसे नसतात, ह्या गोष्टीची जाणभान आम्ही ठेवतोच. मात्र आता तुम्ही गाडीमध्ये जात असताना सीट बेल्ट लावतात, हेल्मेट वापरता तुम्ही दुचाकी वाहनावरती, नवीन गाड्या घेतात त्याच्यामध्ये बलून असतं, सेफ्टी बलून, हे कसे तुमच्या सेफ्टीसाठी असते. तशाच या तपासण्या तुमच्या सेफ्टीसाठी, डायग्नोसिस नॅरो डाऊन करण्यासाठी आणि अचूक उपचार मिळण्यासाठी अत्यंत गरजेचे असतात. तर निदान चांगलं झालं तर उपचार चांगला मिळेल, नाहीतर अंधाधुंदी इकडे तिकडे या त्या दिशेने बाण मारणं म्हणजे तुम्हाला चांगले उपचार मिळणार नाही. आम्ही जेव्हा अचूक डायग्नोसिस करतो तेव्हा 1 किंवा 2च औषध देऊन देतो. जेव्हा डायग्नोसिस अचूक होत नाही तर 10 वेगवेगळ्या औषधाची यादी तुम्हाला दिल्या जाते. त्याच्यात तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्यासोबत न्याय झाला, योग्य जर उपचार मिळाला, तर खरंच जर अर्थाने तुम्ही अभ्यासलं तर तुमच्यावरती खऱ्या अर्थाने अन्याय होतो, कारण तुम्हाला डायग्नोसिसच मिळत नाहीये. नक्कीच. आणि ओव्हर द काउंटर मेडिसिन कधी घेऊ नये, कारण ओव्हर द काउंटर मेडिसिन घेतला तो फार्मासिस्टच असतो, त्याला ज्ञानच असतं, त्याला क्लिनिकल नॉलेजच असतं, याची शाश्वती देता येत नाही. आम्ही क्लिनिकल एक्झामिनेशन करतो, तुमच्यासोबत बसून फिजिकल एक्झामिनेशन करून पॅरामीटर्स तपासून आम्ही आमचं जे काही अनुभव असतो 10-15 वर्षाचा क्लिनिकल जजमेंट असतं त्याचा वापर करून तुमचं निदान अचूक व्हावं यासाठी सतत प्रयत्नशील असतो. आता एखाद्या औषधीने तुम्हाला बाधलं, साईड इफेक्ट झाला तर तो फार्मासिस्ट कारणीभूत नसतो. मात्र औषधाचं तुम्हाला समजा गुण नाही आला, साईड इफेक्ट झाला, तर तुम्ही परत तुमच्या डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टरला कारणीभूत ठरवतात. तुम्ही विचार करायला हवं की औषध जेव्हा डॉक्टर हे स्पेक्ट्रम नॅरो डाऊन करून देतात त्यावेळेस डॉक्टर स्वतः जबाबदारी घेतात. भलेही औषध त्यांनी मॅन्युफॅक्चर केलेलं नसतं तरी पण औषधाची किमतीच्या बाबतीत त्यांना काही किंवा शासनाने त्या कंपनीला परवाना दिला याच्या बाबतीत काहीच ज्ञान नसतं. तर ह्या गोष्टी तुम्ही डॉक्टरांच्या बाबतीत विश्वास ठेवून तुम्ही त्यांच्याकडे अप्रोच करायला पाहिजे. आणि आता पुढे गरज आहे काळाची, कारण कंपन्या खूप जास्त झाल्या. शासनाने टेंडर मागवायला पाहिजे. एक स्टँडर्ड कंपनीला तुम्ही एम्पिसिलिन निर्यात तयार करा, तुम्ही इरिथ्रोमायसिन तयार करा, तुम्ही पर्टिक्युलर औषध तयार करा. टेंडर मागून जो कमी किमतीत आणि जास्त चांगल्या क्वालिटीचं औषध उत्पादन करून नागरिकांना देईल अशी टेंडर पास करून कंपन्या शॉर्टलिस्ट करून मोजक्या कंपन्या ह्या फ्लोट केल्या पाहिजे, जेणेकरून औषधं हे स्वस्तात, जसे मॅडम म्हणाल्या, प्रत्येक औषधात 2-3 ब्रँडच फक्त उपलब्ध झाली पाहिजे. नक्की. आपल्याकडे वेळ कमी आहे. जाता मॅडम या विषयाच्या संदर्भात आपण काय नागरिकांना आवाहन करणार? मला वाटतं की आपल्या सगळ्या धोरणांची वाटचाल हळूहळू रुग्णाला काही नवीन हक्क किंवा रुग्णाचं मत सुद्धा या सगळ्या प्रोसेसमध्ये येण्याची आता हळूहळू मला शक्यता दिसते की रुग्णाला काय हवं हे त्याचं जसं इतर देशांमध्ये ठरवलं जातं किंवा फार्मसिस्टला सुद्धा ब्रँड सबस्टिट्यूशन किंवा जेनेरिक सबस्टिट्यूशनचा हक्क याकडे आपली वाटचाल होताना दिसते. पण आजच्या स्थितीमध्ये तरी मी असं सांगेन की आपल्या देशामध्ये अनेक औषधांचे स्वस्त आणि महाग दोन्ही ब्रँड्स उपलब्ध आहेत. तर रुग्णांनी ही जाणीव ठेवावी आणि डॉक्टरांमध्ये सुद्धा अवेअरनेस अधिक वाढावा आणि त्यांनी रुग्णांनी सुद्धा डॉक्टरांना विचारावं की मला काही स्वस्त औषधांचा पर्याय आहे का. मग ते जनौषधीमध्ये घेतील किंवा इतर जेनेरिक घेतील, प्युअर जेनेरिक घेतील किंवा स्वस्तातले ब्रँड्स घेतील. तर मला वाटतं ही जाणीव कुठेतरी सगळ्यांमध्ये होणं आवश्यक आहे की आपल्याला कदाचित पर्यायी स्वस्त औषध मिळू शकतं. मग ते कुठून मिळेल किंवा कुठला ब्रँड असेल त्याविषयी डॉक्टर, फार्मासिस्टचं मार्गदर्शन घेऊन डॉक्टरांना जर ते योग्य वाटलं त्या औषधाचे परिणाम तर मला वाटतं घ्यायला हरकत नाही. निदान क्रॉनिक डिसीजेसमध्ये तरी डायबेटीस, हायपरटेन्शन जिथे आयुष्यभर लोकांना औषधं घ्यायला लागतात तिथे त्यांचा खर्च नक्कीच वाचवू शकतो. तर ही सजगता यायला आपल्या इथे गरज आहे. बरोबर आहे. म्हणजे आणि सगळ्या नागरिकांमध्ये ही सजगता येणं आवश्यक आहे. डॉक्टर आणि नागरिक यांचा जो संबंध आहे, फार्मासिस्ट नागरिक यांचा जो संबंध आहे त्याच्यामध्ये मूलभूत बदल होणं देखील गरजेचं आहे आणि ते होत आहेत हळूहळू. नक्कीच नक्कीच. जाता अगदी थोडक्यात तुम्हाला काही सांगायचं आहे नागरिकांना? नागरिकांना एकच सांगायचं, काही आजारामध्ये जेनेरिक औषधी हे संभव दिसत नाहीये आणि त्याला वेळ लागणार आहे. आणि तुम्ही मोठ्या गाड्या घ्या, तुम्ही चांगले कपडे वापरा, तुम्ही ब्रँडेड सौंदर्य प्रसाधने वापरा, शेविंगचं सामान तुम्ही क्वालिटीचं वापरा,
पण औषधं देखील क्वालिटीचे वापरा, ज्याची क्वालिटी टेस्टिंग झालेली आहे, कारण ते तुम्हाला तुमच्या आजारासाठी घ्यायचे असते. बाह्य सौंदर्य आणि तुम्ही बाहेरून चांगले दिसतात त्यापेक्षा तुमचं आतील सौष्ठ्य, जे शरीर सौष्ठ्य जे असतं किंवा हेल्थ जी असते ती पण अर्थात ती जास्त महत्वाची आहे, त्याकडे जास्त लक्ष द्या. याच्यामध्ये डॉक्टरांचा, आता फार्मासिस्टचा, वैद्यकीय व्यावसायिक सगळे जे असतात ते एकच इंटरेस्ट असतो आमचा की तुम्ही चांगले स्वस्थ राहा, तुम्ही बरे व्हा. आणि या पलीकडे जाऊन मी म्हणेन तुम्हाला जेनेरिक औषध पण लागू नये, तुम्हाला ब्रँडेड औषध पण लागू नये, यासाठी चांगले स्वस्थ चांगली लाईफस्टाईल ठेवा, आहार चांगला नियंत्रित ठेवा, व्यायाम करा, जेणेकरून तुम्हाला आजार होणार नाही. नक्कीच नक्कीच सर, खूप चांगली माहिती आज दोघांनी आपल्याला दिलेली आहे. मंडळी, कसा वाटला तुम्हाला आमचा कार्यक्रम अवश्य कळवा. त्यासाठी लागणारे आमचे जे पत्ता आहे तो आता तुम्हाला दाखवतो आहे. फेसबुक आहे www.facebook.com/sakhisayadri.dd. आमचा ईमेल ID आहे sakhisayadri@gmail.com. यूट्यूब आहे www.youtube.com/sakhisayadri. या पत्त्यांवर जाऊन आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. यूट्यूबवर हा कार्यक्रम आपण पुन्हा बघूही शकता. आज आपण दोघंही आलात आणि आम्हाला खूप मौल्यवान माहिती दिली, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मंडळी, भेटूयात पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह.